महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्रीनिमित्त ठाण्यातील प्रसिद्ध असं कोपिनेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठीच रांग लागलेली पाहायला मिळते। एकंदरीतच या संपूर्ण मंदिराचा इतिहास पाहायचा झाला तर हजार वर्षाहून अधिक चा इतिहास या मंदिराला प्राप्त आहे आणि या मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की तिळातिळाने या जी महादेवाची पिंडी आहे, जी शिवलिंग आहे, ते तिळातिळाने वाढत जात असल्याची आख्यायिका देखील सांगितली जाते। महाराष्ट्रातील सर्वात मोठी जी शिवलिंग आहे ती याच मंदिरामध्ये आहे आणि याच मंदिरातील याच कोपिनेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आज सकाळपासूनच म्हणजे पहाटे 3:30 वाजल्यापासून ज्यावेळेस विधिवत पूजा या संपूर्ण मंदिराची करण्यात आली त्या वेळापासूनच या संपूर्ण मंदिरामध्ये भाविकांची गर्दी जी आहे ती होताना पाहायला मिळते। आपल्यासोबत पुजारी आहेत। सर, काय सांगाल कशा प्रकारे या मंदिराची पूजा केली जाते? महाशिवरात्रीचं काय नेमकं महत्व आहे? 1:30 ते 2:30 आमची ब्राह्मणांची पूजा असते। मग 3-3:30 आम्ही देऊळ खोललो, रोज 4ला खोलतो आणि आज पब्लिक खूप असल्यामुळे लवकर देऊ आम्ही निघालो आणि आज पब्लिकची एवढी साथ आहे। अनेक वर्ष एवढी गर्दी होती, पहिल्यांदा ही गर्दी आहे आणि असंच गर्दी पहिल्या आयुष्यामध्ये मी कधी पाहिलं नाही 1975 पासून तरी। आज बाहेर पब्लिक आहे, तरी पब्लिकने सहकार्य करावा ही आमची विनंती आहे। देशपांडेजी, आपल्यासोबत युवा उद्योजक आलेले आहेत। सर, शिवशंकराकडे काय नेमकं मागणी आहे? शिवशंकरांनीच आपल्या सगळं दिलं, त्यांच्याकडे मागणं तेवढं कमी आहे आणि मला वाटतं त्यांचा आशीर्वाद जो आज आहे आपल्यावरती, सो मला वाटतं दॅट इज ओनली व्हेरी इम्पॉर्टंट थिंग काइंड ऑफ। सो मला वाटतं त्यांच्या हेच करेल पूर्ण देशभरामध्ये जे आपलं कार्य आहे अफोर्डेबल हेल्थकेअर बद्दल ते आपण जास्तीत जास्त प्रमाणावर वाढत पाहिजे। दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट। सर, युवकांसाठी काय नेमकं मागणं मागाल? कारण युवा उद्योजक आहात तुम्ही, युवकांसाठी काय नेमकं मागणं असेल? मला वाटतं पूर्ण देशभरामध्ये आज जैनिक आधारच्या माध्यमातून मायक्रो ऑन्टरप्रिनरशिप मोठ्या प्रमाणामध्ये आपण एम्पॉवर करत आहे आणि मला वाटते की आज महादेवांकडे हेच सांगून की आपला युवा हा जॉब क्रिएटर झाला पाहिजे, जॉब सिकर झाला पाहिजे आणि याच विषयाने मला वाटते महादेव सगळ्यांवरती कृपा नक्कीच नक्कीच आज महादेवाच्या दर्शनासाठी जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात शिवमंदिरामध्ये, ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरामध्ये येताना पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक, कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।